आजचा जो दिवस आहे तो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. ज्याने कोणी हा दिवस निवडला असेल त्यांनी का निवडला याचे पाठिंबाचं कारण आहे. शरद पौर्णिमा इतकी स्वच्छ आणि देखणी असते, सुंदर असते, तो दिवस का निवडला नाही? गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातलीच पौर्णिमा का निवडली? कोजागिरी का निवडली नाही? त्याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण असं असावं, किंवा ज्याने कोणी हा दिवस निवडला असावं त्याची भूमिका अशी असावी. शरदाची जी पौर्णिमा असते ते निरभ्र आकाश असतं आणि चंद्र एकटाच असतो. चंद्र कसा असतो? तो एकटाच असतो. आषाढ महिन्यातली जी गुरुपौर्णिमा आहे ना ती ढगाने व्यापलेली असते. कशाने व्यापलेली असते? ती ढगाने व्यापलेली असते. सद्गुरु म्हणजे चंद्र आहे, पूर्ण चंद्र आहे, आणि तुम्ही आम्ही अज्ञानी जीव म्हणजे आसपासचे ढग आहेत. लक्षात ठेवा. चंद्राच्या भोवती अज्ञानी जीवाचं असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या अज्ञानी जीवाला तो सज्ञानी बनवतो, परमात्मा स्वरूप बनवतो, आपलंसं करून घेतो. लक्षात आलं का? तो खरा सद्गुरू. म्हणून त्या अर्थानं आषाढ पौर्णिमा निवडली असावी. आभाळ म्हणजे शिष्यवर्ग आहे, अज्ञानी जीव आहे, आणि चंद्र म्हणजे सद्गुरू आहे.